श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. आता पितृपक्ष सुरू आहे. या पितृपक्षाच्या काळामध्ये घराच्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू तुम्ही एकदा तरी जाळा, की जी जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती लाभेल. भरपूर वेळा असे होते की आपल्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडते. मग लहान मूल असो किंवा मोठी व्यक्ती असो, किंवा सारखं आजारपण हे चालूच राहतं. आजारपण काही थांबत नाही, किंवा मुलांना पाहिजे तसं यश मिळत नाही. म्हणजे घरात कोणत्या ना कोणत्या प्रकारची अडचण ही आहेच. अडचणी काही थांबत नाही, संकटेही येत असतात. तसेच पैसाही येत नाही, पैसाही स्थिर राहत नाही. पैसा आला तर तो संपतो, किंवा कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो की जिथे संपण्याची गरज पण नव्हती, किंवा जिथे खर्च करण्याची गरज पण नव्हती अशा ठिकाणी आपला पैसा हा संपून जातो. मग जेव्हा महिना संपतो तेव्हा महिन्याच्या शेवटी आपल्याला कळतं, हा आपल्या या ठिकाणी पैसा उगाच व्यर्थ गेला. मग अशा गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात. पैसा हा येत नाही, किंवा पैसा हा आला तरी तो थांबत नाही. मग त्यासाठी आपण पितृपक्षामध्ये हा एक उपाय जरूर करून बघावा, की जो उपाय केल्यामुळे तुमच्या सर्व अडचणी या सुटतील. तसेच घरातील आजारपण दूर होईल व घरामध्ये पैसा यायला देखील सुरुवात होईल. जर आपल्याला एखादा पितृदोष लागलेला असेल तर तो देखील आपण पितृदोषापासून मुक्त होऊ. पितृपक्षाच्या या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये पितरांना प्रसन्न करण्यासाठी पिंडदान केले जाते, श्राद्ध केले जाते आणि तर्पण केले जाते, जेणेकरून पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात. त्यामुळे पितृ आपल्याला शुभ आशीर्वाद देखील देतात. यांच्या आशीर्वादाने घरात सुख आणि शांती समृद्धी मिळते. पितरांचा जर आशीर्वाद आपल्या पाठीवरती असेल तर आपल्याला कोणत्याच कामामध्ये अडचण येत नाही. उलट आपली कामे ही लवकर होत असतात. आणि जर पितरांचा आशीर्वाद नसेल तर आपल्या कामांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये अडथळा येतो व आपली कामे देखील व्यवस्थितरित्या पार पडत नाही. यामुळे व्यापार धंद्यात आपल्याला सफलता प्राप्त होते जर पितरांचा आशीर्वाद असेल तर. तुमच्या कुंडलीत जर पितृदोष असेल, किंवा आपल्या मुलांची लग्न जुळण्यात जर अडचण येत असेल, किंवा अगदी कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर तुम्ही हा एक उपाय जरूर करून बघावा. शास्त्रात पितरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. मात्र प्रत्येकाला श्राद्ध, तर्पण, पिंडदान जमेलच असे नाही. अनेक जणांना यामधील काहीच माहिती देखील नसते. काही जणांना समस्यांमुळे हे सर्व करणे शक्य नसते. तर अशा वेळी आपण जाणून घ्या की असा एक उपाय जो पूर्ण पितृपक्षात आपण करणार आहे. तोपर्यंत हा उपाय दररोज केला तुम्ही तरी पण चालेल. आणि जर तुम्हाला दररोज करणे शक्य नसेल तर एखाद्या दिवशी तरी तुम्ही या पितृपक्षामध्ये जरूर करावा. जर तुम्हाला वाटते की तुमच्या कुंडलीत पितृदोष आहे, तुम्ही 1 रुपया कमवता पण तुमचे 1.25 रुपये खर्च होतात, दररोज एकामागोमाग संकटे येतच आहेत, तर अशा वेळी आपल्याला पितृपक्षात हे करायचे आहे. एक कलश घ्यायचा आहे. अगदी तांब्या असला तरी चालेल. मग तुम्ही कोणता पण तांब्या घेऊ शकता. तांब्याचा तांब्या घेऊ शकता, किंवा दुसरा स्टीलचा तांब्या देखील तुम्ही घेऊ शकता, किंवा तुम्ही अगदी छोटासा मातीचा मटका घेतला तरी चालेल. फक्त तो आपल्याला तांब्याच्या आकाराचा घ्यायचा आहे. तर यामध्ये आपण संपूर्ण पाणी भरून घ्यायचे आहे. जेव्हा तुम्ही पाणी भरत आहात तेव्हा तुम्हाला अर्ध्या तांब्या पाणी घ्यायचे नाही, तर तुम्ही अगदी संपूर्ण भरून तांब्या भरून पाणी घ्यायचे आहे. त्यानंतर आपण या पाण्यामध्ये 2 ते 3 थेंब गंगाजल टाकायचे आहे. आणि त्यानंतर आपण यात कोणतीही 2 पांढरी फुले त्यामध्ये टाकायची आहे. मग तुम्ही कोणती पण फुले घेतली तरी पण चालेल. अगदी मोगऱ्याची फुले घेतली तरी चालेल, कारण की मोगऱ्याची फुले ही सहजासहजी आपल्याला भेटत असतात, किंवा जास्वंदीची फुले घेतली तरी पण चालेल. फक्त तुम्ही पांढऱ्या रंगाची 2 फुले घ्यावी. त्यानंतर हा पाण्याने भरलेला कलश आहे तो आपण आपल्या घराच्या उंबरठ्यावर कुठेही आजूबाजूला ठेवून द्यायचा आहे. मग तुम्ही उंबरठ्यावरती ठेवा, की उंबरठ्याच्या कडेला देखील ठेवू शकता. त्या जागी आपण हा कलश जरूर ठेवावा. हा कलश घराच्या बाहेर असा ठेवायचा आहे की दुसऱ्या दिवशी आपण हे पाणी आपल्या घरात आपल्याला शिंपडायचे आहे. आपल्या घरात जे मुख्य द्वार आहे त्या घराच्या
दारावर आजूबाजूला असे पाणी आपण शिंपडावे। दुसऱ्या दिवशी पण आपल्याला परत तीच कृती करायची आहे। हे सलग आपण अमावस्या होईपर्यंत केले तरी चालेल। हा उपाय करताना म्हणजेच कलश ठेवण्यापूर्वी आपण स्वस्तिक काढायचे आहे आणि त्यानंतर हा कलश ठेवावा। तर अशा पद्धतीने आपण हा उपाय केला तर आपल्या कुंडलीतील पितृदोष तसेच तुमच्या घरावरती येणाऱ्या अडीअडचणी या खूप प्रमाणामध्ये दूर होतील। श्राद्ध करणे आपल्याच्याने शक्य नसेल तरी आपण हा घरगुती साधा सोपा उपाय करू शकतो। आपल्या घरातील जे मडके आहे किंवा हंडा ठेवत असाल तर त्या हंड्यात आपल्याला पितरांचे स्थान आहे असे मानले जाते। अनेक जण आपल्या स्वयंपाकघरात हंडा ठेवत नाही। प्रत्येकाच्या घरात आजकाल फिल्टर असते, त्यामुळे हंडा भरून ठेवला जात नाही। त्यामुळे तुम्ही तुमच्या किचनमध्ये असा हंडा भरून ठेवत नसाल तर कमीत कमी तुम्ही एक तांब्या भरून पाणी ठेवलेच पाहिजे, म्हणजे यामुळे पितृ आपल्यावरती प्रसन्न राहतात। या पितृपक्षामध्ये तरी तुम्ही फिल्टर वापरत असाल तरी पण एक हंडा किंवा एक तांब्या भरून पाणी किचनमध्ये तुम्ही आवर्जून ठेवावे, यामुळे आपले पितृ हे प्रसन्न होतात। पितृपक्षाच्या काळात जर तुम्हाला बाहेर कलश ठेवणे शक्य नसते, आपण भरपूर जणे फ्लॅट सिस्टममध्ये राहत असतात, मग अशा वेळी बाहेर कलश ठेवणे किंवा बाहेर काही उपाय करणे शक्य होत नाही, कारण उंबरठ्याच्या बाहेर लगेच पलीकडेच दुसऱ्याचे घर असते, त्यामुळे आपल्याला काही उपाय करणे शक्य होत नाही। मग तुम्ही असे काही उपाय देखील करून बघू शकता। तुम्ही किचनमध्ये तांब्या भरून पाणी देखील ठेवू शकता किंवा श्राद्ध पक्षात सकाळी बेलाच्या झाडात गंगाजल अर्पण करणे शुभ असते, यामुळे पितरांच्या मुक्तीचा मार्ग मोकळा होतो। पितृपक्षात बेलाचे रोप लावल्याने आर्थिक संकटे देखील दूर होतात। आपल्याला सर्वांना माहीत आहे की बेलाच्या झाडाला खूप महत्त्व आहे, त्यामुळे तुम्ही पितृपक्षामध्ये हे काम जरूर करू शकता। आपल्या सर्वांच्या तिथे बेलाचे झाड असेल असे नाही, पण मंदिरामध्ये बेलाचे झाड असते, मंदिराच्या परिसरामध्ये बेलाचे झाड आपल्याला आढळून येते, अशा ठिकाणी तरी तुम्ही हा एक उपाय करून बघू शकता। दररोज करणे शक्य नसेल तर निदान पितृपक्षातील एखाद्या दिवशी तरी हा उपाय तुम्ही करावा। पिंपळाच्या झाडात पितरांचे वास्तव्य असते, विशेषतः शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे। तसेच संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने पितृदोष दूर होतो आणि संतती वाढण्याचे आशीर्वाद देखील मिळतात। अनेक जणांना संततीविषयी प्रॉब्लेम्स असतात की मूल बाळ होत नाही, खूप दवाखाना केलाय पण काही उपयोग होत नाही, तरी पण गर्भ हा राहत नाही किंवा गर्भ राहिला तर तो टिकत नाही, तर अशा व्यक्तींनी पिंपळाच्या झाडाखाली दिवा हा जरूर लावावा। तुम्हाला रोज शक्य असेल तर तुम्ही रोज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावला तरी चालेल किंवा शनिवारी प्रत्येक शनिवारी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा। काळे तीळ पाण्यात मिसळून ते श्राद्ध पक्षाच्या वेळी वटवृक्षाला अर्पण केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते। पितरांच्या आशीर्वादाने वैवाहिक जीवन देखील सुखी होते। पितृपक्षामध्ये तुम्ही हा देखील उपाय करू शकता। पितृपक्षादरम्यान दिवंगत पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते। असे मानले जाते की जर पूर्वज खुश नसतील तर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीचे जीवन सुखी राहत नाही आणि त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते। एवढेच नाही तर घरात अशांतता पसरते, व्यवसायात व घरातील नुकसानीला सामोरे जावे लागते। अशा परिस्थितीत पितरांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पितृपक्षात श्राद्ध करणे आवश्यक मानले जाते। ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार श्राद्धाद्वारे पितरांना तृप्त करण्यासाठी अन्नदान केले जाते आणि पिंड व तर्पणदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती लाभते। श्राद्धाच्या वेळी आपण जे काही देण्याचा संकल्प करतो ते पितरांना नक्कीच मिळतात। ज्या तिथीला पूर्वजांचे निधन झाले त्या तिथीला श्राद्ध केले जाते। ज्यांच्या पुढील भागात जाण्याची तारीख माहीत नाही त्यांचे श्राद्ध हे अमावस्येला केले जाते। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।